श्री स्वामी समर्थ. सर्व आपल्या चॅनलवरील लहानापासून वृद्धांपर्यंत अगदी बालकांनाही माझा मनापासून सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर मित्रांनो, आजचा विषय असा आहे की आपल्याला स्वामी भक्ती करायची आहे आणि स्वामींना मिळवायची आहे. मग स्वामींना कसं मिळवायचं, त्यांची भक्ती कशा प्रकारे करायची, किंवा जास्तीत जास्त आपल्या भक्तीतून स्वामींना आपल्याजवळ किंवा स्वामींच्या भक्तीचा लाभ आपल्याला कसा घ्यायचा, हा प्रश्न प्रत्येक भक्ताच्या मनात अगदी पडलेला असतो. स्वामींना काय आवडतं, स्वामींना गुरुवार किती आपण गुरुवार करायचे, किंवा स्वामींचे किती पारायण करायचे, किंवा आपण सकाळी जर दर्शनाला गेलो तर स्वामींना दर्शनाला आपण काय न्यायचे, या सर्व प्रश्नांची मी उत्तर तुम्हाला माझ्या पद्धतीने देण्याचा मी प्रयत्न करत आहे. तर मित्रांनो, प्रथमतः मी असं सांगू इच्छितो आपल्याला की आपल्या मनात खरोखरच कुठल्याही देवाची भक्ती असू द्या. आपण आता सध्या स्वामी भक्त आहोत, स्वामी सेवेकरी आहोत. मग आपण चला स्वामींच्या भक्तीविषयी आपण बोलूया. तर स्वामींची भक्ती करताना तर आपल्याला स्वामींना जर असं सांगितलेलं आहे भक्तीमध्ये की स्वामींना भक्तापासून काय पाहिजे, तर मित्रांनो, कुठल्याही देवाला असं भक्तांपासून भक्त देणे इतका मोठा नसतो. फक्त हा भक्ताची भक्ती किती अंतःकरणाने तो भक्ती करत आहे, आणि ही भक्तीच खरी त्या भक्ताला आपल्या गुरुपर्यंत किंवा आपल्या ध्येयापर्यंत पोचू शकते. म्हणून आपण आपल्या देवाला काय देऊ शकतो, त्याच्यामुळे देव प्रसन्न होईल. कारण आपण जर देवाला देण्यात मोठं झालो कुणीही, तर मग देवाची भक्ती करणारे खूप असे कमी होतील. कारण आपल्याला असा गर्व येईल की मीच देवाला देऊ शकतो. कारण देवाला भक्ती करणारा माणूस, देवाला प्रत्येकजण काही ना काही हा मागण्यासाठी किंवा आपला स्वार्थामुळे आपण भक्ती करतो. मग देवाचाही थोडासा स्वार्थ भक्ताकडून लपलेला असतो, आणि तो स्वार्थ म्हणजे फक्त निस्वार्थ अशी भक्ती. म्हणजे अगदी अंतःकरणापासून तुम्ही सकाळी कुठे मठ दिसेल तिथे अगदी अंतःकरणापासून हात जोडून फक्त स्वामी चरणी नतमस्तक व्हा, आणि फक्त श्री स्वामी समर्थ एवढे जरी बोलले, फक्त बोलताना आपण आपल्या अंतःकरणापासून तळमळीने तो शब्द हा स्वामींपर्यंत पोचला पाहिजे. कारण स्वामींपर्यंत पोचायला आपण या धर्तीवर असा एकच भक्त नाही, स्वामींचा असे हजारो कोट्यावधी भक्त आहेत. आणि त्याच्यातून स्वामी आपल्याला आपला भक्त का निवडतील, तर त्यासाठी जसं की उदाहरणार्थ मित्रांनो, एखादी परीक्षा असते, बोर्डाची परीक्षा, त्याच्यामध्ये काहीला 70%, काही 90%, काही टॉपरमध्ये किंवा काही फर्स्ट येतो. ते कोणत्या कारणामुळं? कारण ते जो अभ्यास करतात आणि जो सर्वात जास्त अभ्यास करतो मन लावून, तो विद्यार्थी शाळेत जसा पहिला येतो, मग त्याला सर्व विषयात पैकीच्या पैकी मार्क म्हणा असे पडतात. तसंच आपल्या भक्ती मार्गातही आहे. आपण तुम्ही भक्ती मार्गात तुम्ही स्वामींना सोनं देता का चांदी देता, किंवा काय आणि पैसे स्वामी चरणी अर्पण करता, याच्याशी स्वामींना काही देणं घेणं नसतं. कारण स्वामी हे फक्त आपल्या भक्ताच्या भक्तीचे भुकेले आहेत, आणि ती भक्ती करताना अगदी तुमची तळमळ त्या भक्तीमध्ये दिसली पाहिजे. आणि ती तळमळ तुम्हाला न दिसता स्वामी माऊलींना तुमची तळमळ स्वामींपर्यंत कशी पोचवता येईल, त्या पद्धतीची भक्ती पाहिजे मित्रांनो. त्याच्यासाठी तुम्ही किती रोज जपमाळ करता, किंवा तुम्ही किती मंदिरात फुलं अर्पण करता, हा विषय तितकासा महत्त्वाचा नाही. कारण तुमची भक्ती जी आहे, भक्तीमध्ये तुमच्या शक्ती पाहिजे. आणि शक्ती ही अशीच नसते मित्रांनो. कारण ज्यावेळेस आपल्याला भक्तीमध्ये तुम्ही अंतरंगात त्या माऊलीच्या नावानं अगदी मनोपासून तळमळीने अंतःकरणातून ते नाव घेता, ते नक्कीच तुमचे ते देवापर्यंत आपल्या गुरुमाऊलीपर्यंत पोचते. आणि गुरुमाऊलीने स्वामीने आपल्याला फक्त काय सांगितलेले, तुझे जे हे 10 बोट आहेत आपल्या हाताचे, ते म्हणजे स्वामींना केळी आणि नारळ आवडतो. म्हणजे केळी कोणते आणि नारळ कोणते, उदाहरणार्थ आपले जे 10 बोट आहेत त्याला आपण अशा हात जोडतो, ते 10 केळी, आणि नारळ म्हणजे का आपलं डोकं, कारण डोक्यात आपल्याला बुद्धी असते. आणि हे जर आपण स्वामी चरणी नतमस्तक करून दर्शन केले, तर स्वामींना तुमची भक्ती पोचलीच मन समजा. त्यासाठी तुम्हाला किती वेळ मंदिरात बसावे, किती जपमाळ करावे, याच्याशी काही नाही. तुम्ही 108 वेळा जपमाळ करा,
किंवा तुम्ही अगदी मनोकामने सकाळी आपल्या देवाऱ्यात मंदिरात जे स्वामी माऊलीची एखादी छोटीशी मूर्ती असेल किंवा आपल्या घरात फोटो असेल त्या फोटोलाही तुम्ही हात जोडून स्वामी माऊलींना तुम्ही आपलंसं करू शकतात. कारण एकदा का स्वामी माऊलीची कृपा आपल्यावर झाली, त्यांच्या भक्तीमध्ये आपण पास झालो, मग मात्र आपल्याला आपल्या आयुष्यात काहीच कमी पडत नाही. त्यासाठी मित्रांनो, भक्ती करताना जास्तही आपण अंधश्रद्धेत जायचं नाही. कोणी म्हणतं की आपण हे करा ते करा असं करा, कारण आजकाल बऱ्याच ठिकाणी असे झालेलं आहे, कुठल्याही देवस्थानला म्हणा, कारण देवाच्या नावानं काही ठिकाणी बराच असा प्रकार होतो. तसं स्वामींनी तुम्हाला अंधश्रद्धेतून बाहेर काढण्यासाठी काही विज्ञानाचे विचारही सांगितलेले आहेत. त्याच्यामुळे स्वामी माऊली हे कुठल्याही जाती धर्मात एका बंधनात अडकलेले नाहीत. त्यांचे भक्त हे सर्व जाती धर्मात आहेत आणि आपण आपल्या भक्तीमध्ये फक्त विश्वास, शक्ती दाखवा. मग अशी जर शक्ती तुम्हाला तुमच्या भक्तीमध्ये जर विश्वास असेल, शक्ती असेल, तर स्वामी माऊलीची कुठलीही कृपा तुमच्या घरातील कसलेही संकट असू द्या, ते तुमच्या भक्ती जसजशी तुमची वाढत जाईल, जसजसे तुम्ही अंतःकरणापासून भक्तीला लागाल, तर त्याचे फळ नक्कीच स्वामी माऊली तुम्हाला एक ना एक दिवस जरूर देतील. फक्त सुरुवातीला जे आपल्याला काही त्रास होतो, मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे, भक्ती करताना काही वेळेस भक्तांना असं वाटतं की मी देवाची तर खूप मनापासून श्रद्धेने भक्ती करतो, परंतु देव माझी परीक्षा घेतो. हो, कारण आपण हात जोडलं तर देवाची परीक्षा घेतो. आपण कितपत पात्र आहोत देवाची परीक्षा घेण्यासाठी. मग स्वामी माऊली आपल्या जीवनातील काही तर आपले वाईट विचार घालण्यासाठी थोडंसं आपल्याला त्रास देत नाहीत, कारण ते आपल्याला जे कर्म असतं, ते कर्म आपलं जे वाईट कर्म असतं ते फेडण्यासाठी थोडासा त्रास सहन करावा लागतो. आणि ते जसं आपलं कर्म चांगले होत जातील त्याचं तुम्हाला फळ नक्कीच भेटेल. मित्रांनो, स्वामी माऊलीविषयी कितीतरी बोललो तर आपला व्हिडिओ हा खूपच मोठा होईल. त्यासाठी आपण आजच्या विषयात फक्त स्वामी माऊलींना साध्यातल्या साध्या पद्धतीने फक्त तुम्ही नामस्मरण करा कुठेही केव्हाही, तरी तुम्हाला स्वामी माऊली त्यांचा आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाहीत. तुम्हाला अक्कलकोटला जा किंवा इथे जा तिथे जा, ते तुम्ही नाही करू शकत. ज्या दिवशी स्वामींची इच्छा आहे त्या दिवशी ते स्वामी तुम्हाला नक्कीच अक्कलकोटलाही नेतील, मंदिरातही नेतील, तुमच्या हातून अगदी चांगल्यातले चांगले कार्य करतील. त्यासाठी स्वामींना जर तुम्हाला खरोखर मिळवायचं असेल तुमची भक्ती, आणि जर आपल्याला रस्त्यामध्ये कुठे एखादा अंध व्यक्ती असेल, भिकारी व्यक्ती असेल, किंवा ज्याला खरोखरच 2 घास आपल्याकडून देण्याची त्याला गरज आहे, त्या व्यक्तीला जरी तुम्ही 2 घास भरले तरी तिथेही तुम्हाला स्वामी माऊलीची कृपा नक्कीच झाल्याशिवाय राहणार नाही. मला आतापर्यंत एवढं प्रेम दिलेलं आहे आणि इथून पुढेही देताल अशी सर्व स्वामी भक्तांना, स्वामी सेवेकरांना माझी इच्छा आहे की आपल्याला जर हा चॅनल आवडत असेल तर आपण एक लाईक आणि सबस्क्राईब करा मित्रांनो. कारण तुमच्या लाईक, सबस्क्राईब आणि कमेंटही करा. काही जर माझ्या बोलण्यातून शब्द कुठे चुकीचे असतील तर मला माफ करा, आणि कमेंट केल्यामुळे मलाही समजेल की आपल्या काही कमेंट त्याच्यामुळे मला समजतं की बाबा आपलं इथं चुकतंय, त्याच्यामध्ये पुढील व्हिडिओमध्ये आपण नक्कीच सुधारणा करूया. तोपर्यंत धन्यवाद सर्वांना. श्री स्वामी समर्थ.